कोण म्हणतोय की हत्तीला नाचवता येत नाही? दुनिया झुकती है, बस उसे झुकाने वाला चाहिए. जर हत्तीच्या कानामध्ये जर मुंगी गेली तर भला मोठा हत्ती सुद्धा म्हणेल असा डान्स करू लागतो. सध्या मोदीचं सुद्धा तसंच चालू आहे. कुठलं झुरळाचं कोणतं झुरळ ज्याने जन्म घेतला आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी डान्स करायला लागली. आता फक्त लातूर शहरामध्येच भ्रष्टाचार हा फक्त लातूर शहरामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये भ्रष्टाचाराचा निर्माण झालेला आहे. असे कुठलं गल्ली, कुठला एरिया, कुठला देश, कुठलं गाव नाही ज्या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. आणि हा भ्रष्टाचार वाढवायचं कारण आणि त्याचं प्रमाण फक्त मोदी आहेत. मोदीकडे आज खुर्ची आहे, पॉवर आहे, सत्ता आहे, पण एकही आतापर्यंत मोदीनं जनतेची समस्या सोडवली नाही. उलट जनतेच्या समस्या मोदी खुर्चीवर विराजमान झाल्यापासून पूर्ण जनतेच्या समस्या वाढलेल्या आहेत. भरगच्च सगळ्या प्रत्येक भावामध्ये वाढ झालेली आहे. पेट्रोलचे दर वाढले, जे दैनंदिन जीवनातील किराणा आहे त्याचा भाव वाढला, सोने चांदीचे व्यापाऱ्याचे दुकान बंद पाडले. जे तरुण वर्ग आहे कामासाठी देशात विदेशात भटकत फिरत आहे. जे शासकीय नोकरीचे फॉर्म आहे, जे शासकीय गोडाऊन आहे, ते आतापर्यंत जे शासकीय गोडाऊन फॉर्म जे बाहेर सुटायला पाहिजेत ते सुटले नाही. ते सगळे गोडाऊनमध्ये बंद आहेत आणि त्याची चावी मोदीकडे आहे. अशा या भारताचं नुकसान पूर्ण मोदीमुळे होत आहे. जनताने मोदीला निवडून दिलं कारण जनतेच्या समस्या सुटतील म्हणून, पण असं कुठंही दिसत नाही. प्रत्येक वेळी मोदी म्हणतात की अच्छे दिन आएंगे, परंतु मोदीच्या राज्यामध्ये अच्छे दिन आतापर्यंत कुठंही आलेले नाहीत. उलट मोदीच्या खुर्चीवर विराजमान होण्यामुळे भारत मात्र पूर्ण बर्बाद होण्याच्या दिशेने चालत आहे. तरुण वर्गाला काम नाही, म्हणून तरुण वर्ग काम नसल्यामुळे चुकीच्या मार्गावर पाऊल टाकत आहे. आणि म्हणूनच का झुरळ या नावाचं जे मीडियावर आज नाचत आहे, हे झुरळ पूर्ण बीजेपी पक्षालाच नाचवत आहे. समजने वाले को इशारा काफी आहे. मोदी साहेब अजूनही वेळ गेली नाही. तुमच्या हातातले सूत्र हलवा. भारत देशाचंच नव्हे तर भारतातल्या पूर्ण जनतेचं आज नुकसान होत आहे. ते नुकसान तुमच्या कसं थांबवायचं हे फक्त मोदीच्या हातामध्ये आहे. खून प्रकरण, अपहरण, बलात्काराचे प्रकार वाढत आहेत, परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही. दारूमुळे पूर्ण जगच नाही महाराष्ट्र बर्बाद झालेला आहे. यासाठी सुद्धा कोणी बोलायला तयार नाही. लातूर शहरामध्ये किती अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार वाढलेला आहे. शिक्षण पूर्ण लातूर शहराचं धोक्यात आलेलं आहे. पण या लातूर शहराचे सुद्धा आमदार, खासदार, पालकमंत्री बोलायला नाहीत आणि म्हणूनच झुरळ या नावाचं जन्म झालेला आहे. मोदी साहेब सावधान राहा, सतर्क राहा. तुमची खुर्ची ओढून घ्यायला वेळ लागणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.